नमस्कार मंडळी. तर हे बघा, हा जो आहे तो शेंगा काजू मसाला आहे. तर चला बघूयात. तर इथे मी काजू घेतलेले आहेत आणि इथे मी खोबरं घेतलेलं आहे भाजून, आणि इथे मी त्याच प्रकारे टोमॅटो घेतलेला आहे. 2 टोमॅटो घेतलेले आहेत मी छोटे साईजचे. 2 कांदे घेतलेले आहेत चिरून भाजून, आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे. हा शेंगा काजू मसाला खूप मस्त लागतो. नवीन भाजी आहे, नक्की ट्राय करा तुम्ही पण. तर आता इथे मी प्लेटामध्ये या घुंगरू शेंगा आहेत, या मी याची साल काढून घेणार आहेत. घुंगरू शेंगाची खरपूस भाजल्यानंतर या साल आपणच निघतो. तर तुम्ही इथे मोठ्या शेंगा जरी वापरल्या तरी चालतील, जाड शेंगा असलेल्या. तर मी घुंगरू शेंगा वापरते. तर अशा प्रकारे आपण हे शेंगा घालणार आहोत या भाजीमध्ये. तर इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे, आणि हा जो मसाला आहे याच्या मसाल्यामध्ये मी हा जो बारीक करत असताना याच्यामध्ये 2 चमचे काळं तिखट, अद्रक, लसूण, 1 चमचा साखर ही मी ह्याच्यामध्ये ॲड केली होती. यासाठी मी ते तेलामध्ये कोणत्याही प्रकारचा मसाला वापरत नाही आहे. तर आपण जेव्हा बारीक करत होतो हा मसाला तेव्हाच मी सर्व ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि छोटीशी एक दालचिनी देखील ह्याच्यामध्ये घातलेली आहे मी. तर छान असं हे तेलात आपण परतवून घेणार आहोत. मिक्सरमधून बारीक करत असताना त्यात मी चटणी घातलेली आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला वरून ॲड करायची गरजच नाही. तसेच ग्रेव्हीला कलरही खूप छान येतो. साखर आणि चटणी एकत्रच असल्यामुळे बारीक करताना त्याची टेस्ट खूप छान लागते. आणि बघू शकता याचं टेक्स्चर पण खूप मस्त होतं. हळद इथे आपण वापरलेली नाही, फक्त काळा मसाला वापरलेला आहे, जो आपण घरगुती भाजींसाठी वापरतो. त्याच्यानंतर तुम्ही वरून ॲड करणार असाल तर काजू मसाला ॲड करू शकता. तर बघू शकता आपण गरम पाणी घालून इथे हे झाकण ठेवून घेतलेलं आहे, आणि त्याच्यानंतर छान अशी उकळी काढून घेतलेली आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये, तर बघू शकता तरंग किती छान आलेला आहे. याला खूप तेलही वाटत नाही, मीडियममध्ये पाहिजे आपल्याला भाजी, त्यानुसारच आपण ही केलेली आहे. तर याच्यामध्ये मी आता फक्त वरून धणेपूड घालणार आहे. तुम्ही वरून काजू मसाला ॲड करू शकता. तर इथे छान असं टेक्स्चर तयार झालेलं आहे. आता आपण काजू आणि शेंगा ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत, आणि वरून थोडीशी कोथिंबीर आपण ह्याच्यावर घालणार आहोत. तर ही काजू शेंगा भाजी खूप छान लागते. तर इथे मी कोथिंबीर घालून घेत आहे थोडीशी. अगदी शेंगा भाजी ज्याप्रमाणे हॉटेलमध्ये मिळते किंवा काजू करी ज्याप्रमाणे मिळते त्याप्रमाणे ही भाजी होते. अगदी सोपी आणि सिंपल आहे, जास्त मसाले वापरलेले नाही आहेत. तर तुम्ही हे भातावर वगैरे खाऊ शकता, खूप टेस्टी लागते. बघू शकता इथे याचं टेक्स्चर किती सुंदर आलेलं आहे. अगदी हॉटेलमध्ये मिळतात भाज्या अगदी तशाच प्रकारे. तर तुम्ही घरी नक्की एकदा ट्राय करून बघा. डिस्क्रिप्शनमध्ये मी ह्याची सगळी इन्ग्रेडियंट मी याच्यामध्ये लिहिणार आहे, ते तुम्ही नक्की बघा. जे मी मसाल्यामध्ये ॲड केले नव्हते ते पण, ह्याचं टेक्स्चर आणि हे बघून तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करून बघा. कसं वाटलं पुन्हा एकदा सांगा. धन्यवाद.